शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुंबईतील काही जागांवर रस्सीखेच सुरू असून दोन्ही पक्षाकडून मुंबईमध्ये अधिकाधिक जागा आपल्या पक्षानं लढवाव्यात असा आग्रह आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। ठाकरे गट मुंबईतील 20 ते 22 जागा लढवण्यावर ठाम असताना काँग्रेसनं 18 जागांचा प्रस्ताव समोर ठेवला। त्याच 18 जागांमध्ये काही जागा ठाकरे गटानं लढवण्याची तयारी केली आहे। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 7 जागांचा प्रस्ताव ठेवलाय। त्यामुळे प्रत्येकाला समाधानकारक जागा या मेरिटनुसार मिळण्यासाठी काहीशी अडचण होणार आहे। अपडेट जाणून घ्यात वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, काय नेमका एकंदरीतच पक्षांचा आग्रह आहे जास्तीत जास्त जागा लढवण्यासंदर्भात आणि यामुळेच मुंबईतलं जागा वाटपाचं घोडं अडलंय का? दीपक, आपण बघितलं महाविकास आघाडीच्या 2 बैठका जागा वाटपाच्या आतापर्यंत झालेल्या आहेत आणि मुंबईपासूनच खरं तर मुंबईतल्या ज्या 36 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याची चर्चा पहिल्या 2 बैठकांमध्ये झालेली आहे। जसं तू आता सांगितलं की 20 ते 22 जागा शिवसेना ठाकरे गटाला हव्या आहेत, कारण शिवसेनेची ताकद मुंबईमध्ये आहे आणि त्यामुळेच अधिकाधिक जागा या आपल्याला मिळाव्यात असा आग्रह शिवसेना ठाकरे गटाचा आहे। अगदी त्याचप्रमाणे जो अंतर्गत सर्वे काँग्रेसचा आहे, त्याशिवाय काँग्रेसने आपली ताकद ओळखून 18 जागांचा प्रस्ताव यामध्ये ठेवलेला आहे। जिंकलेल्या 2019ला जिंकलेल्या जागा सोडून इतर ज्या 16 जागा आहेत या सगळ्या जागा संदर्भात महाविकास आघाडीचे घटक पक्ष चर्चा करतायत आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा 7 जागांचा आपला जो प्रस्ताव आहे तो ठेवलेला आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये काही अशा जागा आहेत ज्यामध्ये 3 पक्ष तर काही जागा अशा आहेत ज्यामध्ये 2 पक्ष आपले दावे करतात आणि त्यामुळेच जागा वाटप मुंबईचं लवकर व्हावं, त्याचं हे सगळं कोडं सुटावं यासाठी या बैठकीतील नेते प्रयत्न करतात। मात्र हे जागा वाटपाचं कोडं सुटत नाही याचं एकच कारण आहे की काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट हे दोन्ही पक्ष अधिकाधिक जागा आपल्याला मिळतात आणि काँग्रेस असं म्हणणं आहे की किमान 15 जागा 36 पैकी किमान 15 जागा या आम्हाला मिळाव्यात, तर ठाकरे गट ठाम आहे की साधारणपणे 20 जागा या आपल्याला मिळतात। त्यामुळेच पुढच्या बैठकीमध्ये तरी हे कोडं सुटतं का, समसमान जेव्हा जागा वाटपाचा आग्रह केला जातो त्यामध्ये समाधानकारक तरी जागा वाटप होईल का याकडे आता लक्ष असेल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।